मोदी सरकारनं विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नारी शक्ती वंदन विधेयक मांडल्यावर आता या विधेयकावरून श्रेयाचं राजकारण सुरू झालंय। काँग्रेसनं महिला आरक्षण हे काँग्रेसचं स्वप्न असल्याचं सांगत याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला। त्यामुळे आता भाजपही आक्रमकपणे काँग्रेसला प्रत्युत्तर देताना दिसतेय। त्यामुळे महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय श्रेयवादाचा सामना रंगल्याचं बघायला मिळतंय। मोदी सरकारचं विधेयक काँग्रेसचं श्रेय। महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न। सोनियांकडून नारी शक्ती वंदनचं समर्थन। काँग्रेसच्या श्रेयवादावर भाजपचा आक्षेप। विशेष अधिवेशनात बुधवारी नारी शक्ती वंदन विधेयकावर संसदेत चर्चा झाली। यावेळी सोनिया गांधींनी लोकसभेत त्यांचं म्हणणं मांडलं। अगदी थोडक्यात त्यांनी महिला आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी महिला आरक्षणाचं समर्थन करतानाच महिलांना आरक्षण देताना महिला आरक्षणातही जातीनिहाय आरक्षण देण्याची मागणी केली। तसंच हे विधेयक मंजूर झाल्यास राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचंही सोनिया गांधी म्हणाल्या। स्थानीय निकायों में स्त्री की भागीदारी तय करने वाला संविधान संशोधन मेरे जीवन साथी राजीव गांधी जी ही लाए थे। राजीव गांधी जी का सपना अभी तक आधा ही पूरा हुआ है। इस बिल के पारित होने के साथ ही वह पूरा होगा। सोनिया गांधींनी त्यांच्या भाषणात महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला। तसंच महिला विधेयक हे काँग्रेसचंच स्वप्न असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं। सोनियांचा हा दावा भाजपनं फेटाळून लावत सगळ्यांनाच महिलांची चिंता असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी म्हटलं। क्या महिलाओं की चिंता सिर्फ महिलाएं ही करेगी, पुरुष नहीं कर सकते हैं? किस प्रकार के समाज की आप रचना चाहते हैं भाई? महिलाओं की चिंता, महिलाओं का हित, महिलाओं से आगे बढ़कर भाइयों ने सोचना चाहिए। यही इस देश की परंपरा है। महिलाओं के बारे में सोचने का अधिकार सभी को है। इस महिला रिजर्वेशन सोनिया गांधींना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीही प्रत्युत्तर दिलं। पण निशिकांत दुबे उभे राहताच काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला। महिला खासदारांनीच सोनिया गांधी यांच्या प्रश्नावर उत्तर द्यावं अशी मागणी यावेळी काँग्रेस खासदारांनी केली। पण काँग्रेसच्या खासदारांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करत महिला आरक्षणाचं क्रेडिट फक्त भाजपचंच असल्याचा दावा दुबेंनी केला। सोनिया जी जब बोल रही थी ये बिल आपका नहीं है, आप जो बिल लेकर आए वो गलत बिल है, और यदि इसके लिए किसी ने आंदोलन किया तो वो गीता मुखर्जी है, वो सुषमा स्वराज है। आपने ये नहीं बोलकर इस महिला बिल में भी राजनीति करने की कोशिश की, और आज का पूरा क्रेडिट जो जीता वो सिकंदर, जो गोल मारता है, यहाँ बंगाल के लोग बैठे हुए हैं, जो गोल मारता है उसी के नाम से गोल मारा जाता है। माननीय प्रधानमंत्री जी गोल मारने को तैयार हैं। ये भारतीय जनता पार्टी का बिल है और ये माननीय प्रधानमंत्री जी का बिल है। एकंदरीतच महिला आरक्षणाचं नारी शक्ती वंदन विधेयक सादर झाल्यावर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये यावरून श्रेयवाद रंगलाय। महिला आरक्षण ही काँग्रेसचीच मागणी असल्याचं सांगत या मुद्द्यावरून भाजपला काँग्रेसनं डिवचायला सुरुवात केली आहे। त्यामुळे येत्या काळात महिला आरक्षणावरून दावे प्रतिदावे आणि राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लोकसभेमध्ये मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेससह बहुतांश पक्षांनी पाठिंबा दिला। तरी श्रेयावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जबरदस्त शाब्दिक वाद रंगला। महिला आरक्षण विधेयकावरून राजकारण, हा नवीन राजकीय जुमला वडेट्टीवार। महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होणार, राऊतांचा सवाल। महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण लागू झाल्यावर सारेच राजकीय संदर्भ बदलतील। महिला आरक्षण विधेयकावरून वाद निर्माण झालाय। हे विधेयक आम्ही आधीच आणलं होतं असा दावा काँग्रेसकडून करण्यात येतोय, तर तुम्ही आणलेलं विधेयक कधीच रद्दबातल झालं असं प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून देण्यात आलं। तर तिकडे राज्यातही काँग्रेस नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवलाय। महिला आरक्षण हा आता आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला राजकीय जुमला असून हे महिला आरक्षण देणं
मोदी सरकारच्या नशिबी नाही तर काँग्रेसचं सरकार महिला आरक्षण देईल असा दावा केलाय राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी। आता तर हा केवळ जुमलाच दिसतोय आणि पहिले तुम्ही मला मत द्या, मग मी तुम्हाला महिला आरक्षण देतो। म्हणजे असं आहे की जेवण घालण्याच्या पूर्वी ज्याला जेवायला बोलवतो त्यांच्याकडूनच सगळं साहित्य मागून घ्यायचं आणि शिजवल्यानंतर बघायचं हे आता मी तुम्हाला जेवू घातलेलं आहे। असं कधी होत नाही, पण ही भूमिका त्यांची आहे। या महिला आरक्षणामुळे खरंच महिलांचं सक्षमीकरण होणार आहे का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारलाय। तर खासदारांची किंवा आमदारांची संख्या वाढवून महिलांचं सबलीकरण खरोखर होईल का? आज 78 किंवा 80 असलेल्या महिला खासदार 180 झाल्या, त्यात किती महिलांना खरोखर न्याय मिळणार? तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी वडेट्टीवार तसंच राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देत टोला लगावलाय। काँग्रेसच्या काळात 12 वेळा हा कायदा परत पाठवला, राज्यसभेत मंजूर झाल्यावर पुन्हा परत पाठवणाऱ्या काँग्रेसला बोलण्याचा अधिकार नाही, काँग्रेस महिला आरक्षण विरोधी आहे असा आरोप बावनकुळेंनी केला। काँग्रेस पार्टीने 12 वेळा महिला आरक्षणाचा कायदा संसदेमध्ये आल्यावर एक तर राज्यसभेत मंजूर झाला वापस केलाय, यांना बोलण्याचा अधिकार नाही आहे। गेली 27 वर्ष चर्चेत असलेलं आणि 13 वर्षांपूर्वी राज्यसभेत मंजूर झालेलं महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आलं आणि ते बहुमतानं मंजूर देखील करण्यात आलंय। मात्र तरी देखील या विधेयकाच्या श्रेयवादावरून राजकीय कलगीतुरा रंगत राहील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महिला आरक्षणासंदर्भातील नारी शक्ती वंदन विधेयक सादर झाल्यावर आता भाजपच्या मित्रपक्षांच्या आशा उंचावल्या आहेत। त्यातच शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळींनी मोदी सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे, जी मागणी पूर्ण झाली तरी सरकारमधील महिला मंत्र्यांची संख्या वाढलेली दिसेल। नेमकी ही मागणी काय आहे बघूयात। मैं ये भी चाहूंगी कि महिलाओं का आरक्षण केवल इसमें ना हो, मंत्रिमंडल में भी महिलाओं का 33% आरक्षण हम दे। शिंदेच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळींचं हे विधान केंद्र सरकारनं महिला आरक्षणासाठी नारी शक्ती बंधन विधेयक सादर केल्यानंतर त्या संदर्भात बुधवारी चर्चा झाली। या चर्चेत सहभागी होत भावना गवळींनी महिला आरक्षणासाठी मोदी सरकारचे आभार मानले। तसंच यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार घणाघात केला, पण हे करताना त्यांनी महिला आरक्षणानंतर 2 पावलं पुढे जाऊन आता मंत्रिमंडळातही महिलांना आरक्षण देण्याची मागणी सरकारकडे करून टाकली। मैं ये भी चाहूंगी कि महिलाओं का आरक्षण केवल इसमें ना हो, मंत्रिमंडल में भी महिलाओं का 33% आरक्षण हम दे। हमारा वो भी महिलाओं का नहीं काम करना है। अगर महिलाओं को आगे बढ़ना है तो उसको एग्जीक्यूटिव भी रोल करना पड़ेगा। केवल वो आए बैठे बोले चली जाए ऐसा होता था पहले, अभी नहीं होगा आगे। और इस प्रकार से महिलाओं के लिए खाली चर्चा करने का काम यहाँ पर हमारे प्राइम मिनिस्टर साहब ने नहीं किया, तो चर्चाओं के बाद में निर्णय लेने का काम यहाँ पर हमारे पंतप्रधान जी ने किया है। खासदार भावना गवळींच्या या मागणीनंतर भाजपनं काय प्रतिक्रिया दिली आहे तुम्हीच बघा। त्या महिला भगिनींना मुख्य पळामध्ये आणण्याचा आता निर्णय झालाय। आता प्रत्येकात आपापलं स्वतंत्र मत व्यक्त करतोय। मात्र भावना गवळी ज्या आमच्या भगिनी आहेत, खासदार आहेत, त्यांनी सुद्धा त्यांचं व्यक्तिगत मत त्यांनी मांडलेलं आहे आणि व्यक्तिगत मत मांडण्याला कोणाचा विरोध नाही ना, कोणाचा विरोध असं करत नाही। खरं तर भावना गवळींची ही मागणी म्हणजे महिला आरक्षणाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे, पण आरक्षण लागू व्हायला अजून 7 ते 8 वर्ष शिल्लक आहेत। त्यामुळे भावना गवळींची मागणी म्हणजे रोपटं लावण्याआधीच फळांची अपेक्षा करण्यासारखी आहे। त्यामुळे तुर्तास तरी भावना गवळींची मागणी पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। देशात महिला आरक्षणाची चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्र्यांचा विषय चर्चेत आणलाय। त्यामुळे महिला आरक्षणानंतर आता महिला मुख्यमंत्रीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झुंपली आहे। जर आपल्या कर्तृत्वावर कोणी महिला मुख्यमंत्री प्रधानमंत्री होणार असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे। या देशातल्या इंडिया आघाडीजवळ महिलांना स्थान द्यायचं त्या ठिकाणी नेतृत्वच नाही आहे। केंद्र सरकारच्या महिला आरक्षणाच्या नारी शक्ती वंदन विधेयकावरून महाराष्ट्रात सुरू झालेला हा कलगीतुरा खरे तर विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महिला विधेयक मांडत
मोदी सरकारनं महिला मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न केला, पण आता देशातील इंडिया आघाडी अर्थात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं मात्र महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच भाजप आणि सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आता महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होणार का असा सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय. महाराष्ट्रामध्ये जर महिला मुख्यमंत्री झाली, देशामध्ये जर महिला प्रधानमंत्री झाल्या, इंदिरा गांधी या आरक्षणाशिवाय प्रधानमंत्री झाल्या आणि त्यांनी देशावर आणि जगावरती आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. जर आपल्या कर्तृत्वावर कोणी महिला मुख्यमंत्री प्रधानमंत्री होणार असेल तर मला असं वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे. खरं तर काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री बनवायला हवा असं सांगत महिलांना महत्त्वाचं स्थान देण्याची घोषणा केली. आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी याच विधानाची पुनरावृत्ती केली आहे. पण यावेळी त्यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केल्यावर भाजपनं सुद्धा यावरून विरोधकांवर पलटवार करायला सुरुवात केली आहे. आणि भारतीय जनता पार्टीने नेहमीच महिलांना जास्त स्थान दिलं आहे. आज देशामध्ये आमच्या महिला नेत्या निर्मला सीतारामनजी देशाच्या अर्थमंत्री आहेत, स्मृती इराणीजी आहेत, कधी सुषमा स्वराजजीनं त्या ठिकाणी संपूर्ण देश चालवला आहे आणि त्यामुळे महिला करता भाजपाने नेहमी अग्रस्थान दिलं आहे. काँग्रेस पार्टीजवळ किंवा या देशातल्या इंडिया आघाडीजवळ एक दोन महिला नेत्या सोडल्या तर महिलांना स्थान द्यायचं त्या ठिकाणी नेतृत्वच नाही आहे म्हणून घाबरलेले आहे. एकंदरीतच मोदी सरकारच्या महिला आरक्षण विधेयकामुळे पुन्हा देशात महिलांच्या राजकीय नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटानं हीच संधी साधत पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावरून येत्या काळात आणखी राजकारण पेटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कंत्राटी शासकीय नोकर भरतीचा GR रद्द करण्याकरता आता आमदार रोहित पवार थेट मैदानात उतरलेत. बुधवारी त्यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात लाक्षणिक उपोषणही केलंय. त्यामुळे सरकार आता खरंच त्यांच्या या लाक्षणिक उपोषणाची दखल घेतं का हे बघावं लागेल. कंत्राटी नोकर भरतीचा मुद्दा तापणार, GR रद्द करा अन्यथा राज्यभर आंदोलन. रोहित पवारांचं पुण्यात लाक्षणिक उपोषण. सरकार कंत्राटी भरतीचा GR रद्द करणार. कंत्राटी शासकीय नोकर भरतीचा GR काढून 2 आठवडे उलटले. त्यावरून अनेक ठिकाणी आंदोलनही झाली आहेत. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार या प्रकरणी चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. बुधवारी रोहित पवारांनी कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ फुलेवाड्यात 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. यावेळी त्यांनी कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्याकरता राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला. आज फक्त प्राथमिक स्वरूपाचं उपोषण आम्ही सर्वजण करत आहोत, पण पुढच्या 15 दिवसामध्ये या बाबतीत जरी सरकारने जर योग्य आणि सकारात्मक या मुलामुलींच्या बाजूने निर्णय घेतले नाहीत तर 10 ते 15 ऑक्टोबरच्या आसपास आम्ही सर्वजण अख्ख्या राज्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन हे युवकांच्या हिमतीवर युवकांच्या पुढाकाराने आम्ही सर्वजण करू, हा इशारा या सरकारला आम्ही सर्वजण देत आहोत. पवार घराण्याचे युवा आमदार असलेले रोहित पवार नेहमीच स्पर्धा परीक्षा सरळ सेवा भरतीच्या मुद्द्यावरून आजवर ट्विट करून सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचे. पण यावेळी त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनात उडी घेतल्यानं कंत्राटी भरतीचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांनी मात्र रोहित पवारांच्या या आंदोलनावर टीका केली आहे. रोहित पवारांना असे मधून स्वप्न पडत असतात, तर त्यांना उशिरा स्वप्न पडलं असं की शासनाची भूमिका कंत्राटी कामगारांच्या बाबतीमध्ये स्पष्ट आहे आणि शासनाने कोणा वारं सोडलं नाही. यासाठी तुम्ही आता एका रात्रीतून तुम्हाला स्वप्न पडलं, जागे झालात आणि तुम्ही आता जे आंदोलन करायला निघालात, तुमची विश्वासार्हता कुठे आहे? कंत्राटी कामगारांचा विश्वास आजही शासनावर आहे, उद्या तो राहणार. कंत्राटी भरतीमुळे राज्यातील लाखो बेरोजगारांचं शासकीय नोकरीचं स्वप्न दुभंगलंय. कंत्राटी पद्धतीमुळे या जातीय आरक्षणाचाही लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे आता कंत्राटी भरती विरोधातील हा मुद्दा रोहित पवार तडीस नेतात का की ही केवळ स्टंटबाजी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रकांत फुंदे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रवरानगरमधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झालाय असा आरोप करण्यात आलाय. प्रवरा शेतकरी मंडळानं हा आरोप केलाय, तर राधाकृष्ण विखे पाटलांनी त्याचं खंडन केलेलं आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वर्चस्व असलेल्या प्रवरा नगरमधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात कथित आर्थिक घोटाळ्यावरून राजकारण सुरू झालंय. प्रवरा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष अरुण कडू, एकनाथ घोगरे आणि बाळासाहेब विखे यांनी याविषयी अहमदनगर जिल्हा बँक तसंच साखर संचालकांकडे तक्रार केली आहे. साधारणतः 191 कोटी रुपये होतात. वरचे रुपये पैसे मी सांगत नाही. 191 कोटीचा उघड हा लपंडाव या कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळाने केलेला आहे. या संदर्भात आम्ही अनेक ठिकाणी दाद मागितली. कडू यांच्या म्हणण्यानुसार विखे पाटील सहकारी साखर कारखान्यानं 2021-22 चा आर्थिक वार्षिक अहवाल आणि ताळेबंदात 31 मार्च 2021 पूर्वीच्या रकमांमध्ये फेरबदल करून तब्बल 191 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केलाय. कर्जाचा डोंगर वाढल्यास व्याजाचा भुर्दंड कारखान्याच्या सभासदांना सहन करावा लागणार आहे. कारखान्याचे सर्वेसर्वा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप प्रवरा शेतकरी मंडळानं केला आहे. ज्यांना स्वतःचे अधिकार आहेत त्या अधिकाराचीच त्यांनी पायमल्ली केली. स्वतःच्या अधिकाराचा वापर करून या संदर्भात चौकशी करून कागदपत्रांची माहिती घेऊन किंवा तपासणी करून हा सर्व खुलासा करून घ्यायला पाहिजे होता. हे संपूर्ण 191 कोटीचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि अनेक वेळा अनेक लोक असं सांगतात की सहकारात अशा पद्धतीनं लपवाछपवी केली जाते, परंतु आम्हाला ती मान्य नाही. शेतकरी मंडळानं केलेल्या या कथित आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार पलटवार केला. कारखान्याच्या निवडणुकीतील अपयशामुळे विरोधकांकडून हे आरोप केले जात असल्याचं विखे पाटलांचं म्हणणं आहे. संजय राऊताचं ठीक आहे, मी समजू शकतो, कारण त्यांनी सामन्यातल्या बातम्यावर आधारित त्यांनी काही विधान केलेलं आहे. वास्तविक त्यांनी जरा समजून घेण्याची गरज आहे. आता विरोधासाठी विरोधक भूमिका करतायत. ज्या विरोधकांनी आमच्या कोट्यवधी रुपये कर्जाच्या त्या ठिकाणी डांगोरा पिटला आहे, हे अनेक वर्ष करतायत. त्यांच्या अनामत रकमा या कारखान्याच्या निवडणुकीत जप्त केलेल्या सभासदांनी, त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही आहे. चोराच्या उलट्या बोंबा, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. कारखान्यातील कथित आर्थिक गैरव्यवहारावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, त्यामुळे त्याविषयी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. पण विरोधकांनी केलेल्या आरोपांची राज्य सरकार चौकशी करणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे. अहमदनगरहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. मंगळवारी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नव्या संसद भवनात शरद पवारांसोबत एक फोटो काढला आणि या फोटोनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. याविषयीचा स्पेशल रिपोर्ट घेऊन आपण काही क्षणात भेटतोय. अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अहवाल घेतला पाहिजे आणि तात्काळ मदत कशी करता येईल यावर विचार झाला पाहिजे असं वडेट्टीवार म्हणालेत. कोकणातील गणेशोत्सवासाठी मराठवाडा विभागातील 917 बस रवाना करण्यात आलेत, पण यामुळे मराठवाड्यातल्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून सर्वाधिक 200 बस कोकणात पाठवण्यात आल्यात. बसचा तुटवडा असल्यामुळे खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट होते. जळगाव विभागातून गणेशोत्सवासाठी एसटी विभागानं कोकणात 195 बस सोडल्यात, पण त्यामुळे जिल्ह्यातल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. जळगावातल्या एसटी डेपो आणि बस प्रवाशांची एसटी डेपो सध्या बस आणि त्यामुळे प्रवाशांची इथे गर्दी होती आहे. बुलढाणामधली बातमी. जिल्ह्यातल्या भादोला गावात गेल्या 9 महिन्यांपासून गणित आणि विज्ञान विषय शिकवायला शिक्षकच नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. या विरोधात विद्यार्थी आणि पालकांनी शाळा बंद आंदोलन सुरू केलंय. आणखीन एक बातमी बुलढाण्याची. जिल्ह्यातल्या शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या 113व्या पुण्यतिथीनिमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक शेगावमध्ये दाखल झालेत. महाराष्ट्राच्या विविध भागातून 528 दिंड्या शेगावमध्ये पोहोचल्यात.
इतरही बातमी आपण बघतोय. जळगावमधली बातमी. हातनूर धरणाचा पाणीसाठा 82.42% पोहोचलाय. धरणाचे 4 दरवाजे 3 मीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे तापी नदीत 29,594 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होत असल्यामुळे भाविकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी नदीवरील पुलांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. कुंभमेळ्यासाठी 21 नवीन पुलांचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय आणि यासाठी 285 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दिवा रेल्वे स्थानकातील रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या घटली आहे. सरकते जिने आणि दोन्ही बाजूंना तिकीट खिडकी सुरू असल्यामुळे महिनाभरात एकही अपघात घडलेला नाही. नाशिकमधली बातमी. जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 40% निर्यात शुल्क रद्द करावं, यासाठी देशात एकच आडत दर असावा, यासह विविध मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव आणि लासलगाव या दोन्ही बाजार समित्या त्यामुळे ओस पडल्यात. शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनल इमारतीसाठी 527 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्यात. त्यामुळे लवकरच शिर्डीत सुसज्ज टर्मिनल बिल्डिंग उभी राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीत सुधारित बांधकाम परवानगी देण्याची सुविधा ऑनलाईन करण्यात आली होती, पण शासनानं विकसित केलेल्या या प्रणालीत त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत सुधारित बांधकाम परवानगी ऑफलाईन पद्धतीनं घ्यावी लागेल. बातमी. वर्ध्यातली नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या वाढीव कर आकारणीला नागरिकांनी विरोध केला आणि यावर आक्षेप नोंदवण्यासाठी नगर परिषदेत नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. भंडाऱ्यातली बातमी. करडी महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य आणि त्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती आहे. नागरिकांना त्याचा त्रास होतो आणि लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होती. बातमी. नंदुरबारमधली 5 दिवसांपासून शासकीय बार्ज नादुरुस्त असल्यामुळे 13 गावच्या ग्रामस्थांना बोटीतून धोकादायक प्रवास करावा लागतोय. दडगावातील सावऱ्या दिगरचा पूल गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पुलाच्या कामासाठी 48 कोटींची तरतूद करण्यात आली. बातमी. वर्ध्यातली 2,79,000 शिधा उपलब्ध झाल्या. 76,000 लाभार्थ्यांना आनंदाच्या शिधाचं वाटप झालंय. येत्या 2 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असं अधिकारी म्हणतात. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी वरदान ठरणारं चांदोली धरण अखेर 100% भरलंय. गेल्या 1 महिन्यापासून पावसानं हुलकावणी दिली होती, त्यामुळे पाणी विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता. पण आता हे धरण भरलंय, त्यामुळे वारणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येतोय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरात भर दिवसा बिबट्याचा मुक्त संचार आहे, त्यामुळे परिसरात दहशत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. सांगलीतली बातमी आहे. कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्यानं घट होते. गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्न गंभीर झालाय. मनपाच्या पाणीपुरवठा विभागानं धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी विसर्ग सुरू आहे आणि पिण्याच्या पाण्याची मागणी होत असल्यामुळे धरण प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये साथीचे आजार वाढलेत आणि येणाऱ्या काही दिवसात हा धोका आणखी वाढण्याची भीती आहे. आरोग्य यंत्रणा त्यामुळे सतर्क झाली आहे. नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीच्या मुलाखती पार पडल्यात आणि त्यातून 5 जणांची नावं अंतिम करून राज्यपालांकडे ती पाठवण्यात आली आहेत. आता बातमी आहे. पुण्याची गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रात्री फिरतात. त्यांच्या सोयीसाठी मेट्रो प्रशासनानं मेट्रो सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत आणि विसर्जनाच्या दिवशी पहाटे 2 पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. गणेशोत्सवात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागानं वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, सीबीडी त्याचबरोबर कळंबोली भागातील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेत. नवी मुंबई वाहतूक विभागानं याबद्दल अधिसूचना जारी केली आहे. विसर्जन कार्यक्रम संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेशबंदी असेल. बदल 29 सप्टेंबरला होणाऱ्या ईद ए मिलादच्या मिरवणुकीसाठी देखील कायम असतील. केरळमध्ये निपा विषाणूमुळे दोघांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आणि महाराष्ट्र सरकारकडून त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हा धोका पाहता सर्व महापालिका आणि जिल्हा रुग्णालयांना उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या. राज्यात हिवतापाचे 4,481 रुग्ण सापडलेत. 6 जणांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे मुख्यतः ठराविक काळात थंडी वाजते आणि त्यानंतर ताप येतो. त्यामुळे डोकं दुखणं, स्नायूंमध्ये वेदना, घाम येणं ही लक्षणंही दिसतात. कोरडा खोकला प्रायोजक धानुका.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत जीएसबी गणेश मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी सरसंघचालकांनी विधिवत पूजा करून गणराया चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले। रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन झालं। बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने देखील अंबानींच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी भेट दिली। यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। शिल्पा शेट्टीनेही 1.5 दिवसाच्या गणरायाला निरोप दिला। यावेळी राज कुंद्रा, बहीण शमिता शेट्टी यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं। नागपुरात 1.5 दिवसांच्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यावर बाप्पाला निरोप दिला जातोय। विसर्जनाकरता शहरात 400 ठिकाणी कृत्रिम टाक्या निर्माण करण्यात आल्या आहेत। मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 129 सार्वजनिक तर 21,101 खासगी गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येणार आहे। या ठिकाणी कृत्रिम तलावही तयार आहेत। मुंबईत 1.5 दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली। बोरिवलीतील गोराई खाडी इथं विसर्जनासाठी व्यवस्था चोख आहे। ठाण्यात सुमारे 30,000 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। विसर्जनासाठी महापालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती। जळगावमध्ये गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं। अजित पवारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून थाळीनाद करत रास्ता रोको करण्यात आला। वसई विरार आणि नालासोपारा भागात भक्तिभावानं 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला जातोय। पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं अनेकांनी कृत्रिम तलावात विसर्जन केलं। नमस्कार, मी सुवर्णा, न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण काही स्पेशल रिपोर्ट्स बघणार आहोत, मात्र सुरुवात आपण महत्त्वाच्या बातम्यांनी करूयात। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे। महिलांना 33% आरक्षण देणारं नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेमध्ये बहुमतानं मंजूर। नवीन संसदेतील पहिल्या ऐतिहासिक विधेयकाच्या समर्थनार्थ 454 मतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओबीसींसाठी काय केलं? सरकारकडून ओबीसी समाजाचा अवमान। राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला। महिला सशक्तीकरणाचा विषय इतरांकरता राजकारणाचा असेल, पण आमच्याकरता नव्हे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा। राजीव गांधींचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा। सोनिया गांधींचं विधान, तर काँग्रेसकडून श्रेयाचं राजकारण, भाजपचा आरोप। बहिणीचं कल्याण करणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो। संसदेत सुप्रिया सुळेंचा नाव न घेता अजित पवारांना टोला। चंद्रकांत दादा सत्तार यांच्यावर निशाणा। प्रफुल्ल पटेल कुठल्या पक्षात माहित नाही, पण शरद पवारांसोबतच्या फोटोवरून संजय राऊतांचा टोला। रोहित पवारांनीही डिवचलं। आरक्षणाच्या मागणीकरता धनगर समाजाकडून राज्यभर आंदोलन। चौंडीतील आंदोलकांनी पाणी त्यागलं। उद्या सरकारनं बोलावली बैठक। आणि अवघ्या 24 तासात लालबागच्या चरणी भरभरून दान। सोनं चांदी
दागिने आणि रोख रकमेसह परकीय चलनाचाही दानात समावेश. स्पेशल रिपोर्ट्सना सुरुवात करूया. मंगळवारी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नव्या संसद भवनामध्ये शरद पवारांसोबत एक फोटो काढला. तसंच त्यांनी तो फोटो सोशल मीडियावर शेअर सुद्धा केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली असताना दोन्ही गटातील नेत्यांमध्ये भेटीगाठी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. आता या फोटोवरून राजकारण रंगलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या या फोटोनं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार गट आमने सामने असताना या फोटोनं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. त्याचं झालंय असं, सोमवारपासून लोकसभेच्या 5 दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. मंगळवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसद भवनाच्या नव्या इमारतीत कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी राज्यसभेत शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सोबत फोटो काढला. तसंच संसदेच्या नव्या इमारतीतील कॅन्टीनमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील खासदार एकत्र बसल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. दरम्यान याविषयी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सावध पवित्रा घेतलाय. प्रफुल्ल पटेल नक्की कोणत्या पक्षात आहेत आता या क्षणी मला माहीत नाही, पण शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. शरद पवार यांनी निवडणूक आयोगात आणि न्यायालयामध्ये फुटीर गटाविरुद्ध खटला दाखल केलेला आहे. शरद पवार यांनी जे फुटलेले आमदार आहेत त्यांना डिस्क्वालिफाय करावं म्हणून याचिका केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीपूर्वी प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. मात्र जुलै महिन्यात अजित पवारांनी पक्षात बंड करत शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्या बंडात प्रफुल्ल पटेल आघाडीवर होते. तसंच पक्षातल्या फुटीनंतर अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवारांवर तिखट शब्दात टीका केली. पण मंगळवारी नव्या संसद भवनात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतील दोन्ही गटाचे खासदार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आता शरद पवार गटानं त्या फोटोविषयी हे स्पष्टीकरण दिलंय. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, त्यांच्याबरोबर मी फोटो काढला. मी मुनगंटीवार साहेबांना भेटलो, त्यांच्याबरोबर फोटो काढला. मोदी साहेबांपर्यंत पोहोचू शकलो नाही, जेव्हा पोहोचेल फोटो काढेल. मग तुम्ही काय म्हणाल की मी गेलो बीजेपी मध्ये? असं नसतं ना. आता पवार साहेबांना जरूरत नाही कोणाबरोबर फोटो काढायची. ज्यांना जरूरत आहे त्यांनी तो फोटो काढलाय, त्यांना तुम्ही जाऊन विचारा ना. त्यांना जे आज परसेप्शन झालेलं आहे की साहेबांशिवाय निवडून येता येणार नाही, साहेबांशिवाय तुमचं कुठलंही मत राहिलं नाही, तुमची काही किंमत राहिली नाही. आजच्या परिस्थितीत पटेल हे पवारांना पटवू शकणार नाही. राहता राहिला प्रश्न त्यांच्या भेटीचा. तर महाराष्ट्रामध्ये एक राजकीय सुसंस्कृतता आहे आणि ती संस्कृती अशी आहे की एक दुसऱ्याला भेटलं तर बोललं पाहिजे, विरोधी पक्षातला असला तरी एक दुसऱ्याचा सन्मान केला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या भेटीचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी दोन्ही गटातील नेत्यांच्या गाठीभेटींचं सत्र सुरूच आहे. अजित पवारांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेतली. तसंच अजित पवार समर्थक आमदारांनी पवारांना साकडं घातलं. एकीकडे राष्ट्रवादी कुणाची याचा वाद निवडणूक आयोगात पोहोचलाय, दुसरीकडे पक्षातील नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं चित्र आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय हा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महिला आरक्षण विधेयकावर बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी केलेलं सूचक वक्तव्य चर्चेत आलंय. बहिणीचं कल्याण करणारे भाऊ प्रत्येक घरात नसतात, प्रत्येकाचं नशीब इतकं चांगलं नसतं असं त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी हा टोला तर लगावलेला नाहीये ना अशी चर्चा सुरू झालेली आहे. बुधवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरून जोरदार चर्चा झाली. सत्ताधारी तसंच विरोधी बाकावरच्या महिला खासदारांनी या चर्चेत हिरिरीनं भाग घेत आपली भूमिका मांडली. महाराष्ट्रातील महिला खासदारांनीही या चर्चेत हिरिरीनं भाग घेतला. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या भाषणाची सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देताना त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडताना हा संदर्भ दिला. Sir, the Honorable Amit Shah ji, when he corrected one of his speakers, he was very graceful and he said, why can't men? भाई भी कर सकता है. जी सही बात है, हर घर में ऐसे भाई नहीं होते जो बहन का सब अच्छा कल्याण देखते हैं, but that is very kind of him to say that.
हर की तकदीर इतनी अच्छी नहीं होती। सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर तर केलं नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। 2.5 महिन्यापूर्वी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून सत्तेत सहभागी झाले, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंच्या भावाविषयीच्या वक्तव्याला वेगळं राजकीय महत्त्व आलंय। खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला आरक्षण विधेयकावर बोलताना महिलांच्या भल्याचा विचार भाऊ का करू शकत नाही, असा सवाल विरोधकांना विचारला। क्या महिलाओं की चिंता सिर्फ महिलाएं ही करेगी, पुरुष नहीं कर सकते हैं? किस प्रकार के समाज की आप रचना चाहते हैं भाई? महिलाओं की चिंता, महिलाओं का हित, महिलाओं से आगे बढ़कर भाइयों ने सोचना चाहिए, यही इस देश की परंपरा है। अमित शहांनी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडून सुप्रिया सुळेंनी ते भावाविषयीचं वक्तव्य केलं होतं। मात्र सुप्रिया सुळेंच्या त्या सूचक वक्तव्यानं नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंगळवारी नव्या लोकसभेमध्ये कामकाज सुरू होताना खासदारांना भारतीय राज्यघटनेच्या प्रतींचं वाटप करण्यात आलं, पण या प्रतींवरूनच विरोधकांना सरकारवर आरोप करण्याची आणखी एक संधी मिळाल्याचं बघायला मिळालंय। इस ऐतिहासिक बिल पर संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात अशा गोंधळात झाली। ऐतिहासिक बिल पर मुझे बोलने का मौका दिया। मंगळवारपासून नव्या संसद भवनात कामकाजाला सुरुवात झाली आहे। कामकाज सुरू झाल्यानंतर सगळ्या खासदारांना संविधानाच्या प्रतींचं वाटप करण्यात आलं होतं, पण यात संविधानातील सरनाम्यातून सेक्युलर आणि सोशलिस्ट हे 2 शब्द वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केलाय। त्यामुळे दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच गोंधळ झाला। सेकुलर और सोशलिस्ट ये 2 शब्द नहीं थे, तो मैं उसके बाद राहुल जी से बात किया और राहुल जी को भी दिखाया कि देखिए ये संविधान की छेड़छाड़ होना शुरू हो चुके हैं। तो किसी ने कहते थे कि ये जब शुरू हुई थी हमारे संविधान की उस समय की ये भावना है 1950 ठीक है, हो सकता है, लेकिन 1976 में अमेंडमेंट हुई थी, तो आज अमेंडमेंटेड क्यों नहीं संविधान में मिलेगा? दरम्यान सरकारनं मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत। केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ज्या संविधानाच्या प्रती वाटण्यात आल्या त्या मूळ संविधानाच्या कॉपी असल्याचं सांगितलं। धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी पक्ष 1976च्या घटना दुरुस्तीत करण्यात आलेत, त्यामुळे मूळ प्रतीत हे शब्द नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। जिस समय संविधान बना था वो उस समय ऐसा ही था ना, तो उसके बाद 42nd में अमेंडमेंट हुआ, तो ओरिजिनल कॉपी होगी ना। ये हमारे प्रवक्ता ने जवाब दिया है ना इसके बारे में। पुरुष के साथ विरोधकांना मात्र सरकारचं हे स्पष्टीकरण मान्य नाहीये। घटना दुरुस्तीनंतर धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या दोन्ही शब्दांचा समावेश सरनाम्यात करण्यात आला, त्यामुळे या दोन्ही शब्दांचा समावेश असलेल्या प्रतींचं वाटप न करण्यामागे सरकारचा हेतू चांगला नसल्याचा आरोप विरोधक करतायत। त्यामुळे येत्या काळातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। गडचिरोली जिल्ह्यातील लोह खनिज उत्खननावरून मंत्री धर्मराव बाबा अत्राम हे माओवाद्यांच्या निशाण्यावर आलेले आहेत। माओवाद्यांनी एक पत्रक काढून अत्राम यांना धमकीवजा इशारा दिलाय, त्यामुळे पोलीस यंत्रणा सुद्धा सतर्क झालेली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडसह प्रस्तावित लोहखनिज उत्खननाविरोधात माओवादी आक्रमक झाले। त्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांना धमकी दिली आहे। माओवादी संघटनेनं एक पत्र काढलं असून त्यात धर्मराव बाबा अत्राम यांच्यासह काही जणांचा उल्लेख आहे। सुरजागडमधील लोहखनिज उत्खननासाठी अत्राम जबाबदार असून त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल असा धमकीवजा इशारा माओवाद्यांनी त्या पत्रात दिलाय। माओवादी संघटनेचा प्रवक्ता श्रीनिवासच्या नावानं ही धमकी देण्यात आली आहे। नक्षल्यांचा काम ते धमकी दिली, त्याच्याबद्दल मला काय प्रतिक्रिया द्यायचा नाही। माझ्या कामाला करायचं, लोकांचं करता मी निवडून आलो, लोकांच्या हिताचं काम मी करायचं आणि मला काय कशाचा भीती नाही। गेल्या काही वर्षापासून सुरजागड लोहखनिज उत्खननावरून वाद सुरू आहे। माओवाद्यांनी त्याला कडाडून विरोध केलाय। या प्रकल्पाविरोधात माओवाद्यांनी एटापल्लीसह जिल्ह्यात अनेक हिंसक कारवाया केल्या, तसंच माओवाद्यांनी वेळोवेळी पत्रक काढून विरोधाची भूमिका जाहीर केली। माननीय मंत्री महोदयांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या
आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक रिपोर्ट तसा स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटला पाठवत आहे. पण निश्चित पोलीस दल सदैव मंत्री महोदय आहेत आणि बाकीचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेत आहे. 1991 मध्ये धर्मराव बाबा आत्राम यांचं मेडपल्ली गावातून माओवाद्यांनी अपहरण केलं होतं. जहाल माओवादी नेत्याच्या सुटकेसाठी हे अपहरण करण्यात आलं होतं. मात्र मध्यरात्रीनंतर माओवाद्यांनी त्यांची सुटका केली. माओवाद्यांनी धर्मराव बाबा आत्राम यांना दिलेली ही तिसरी धमकी आहे. यापूर्वी 1991 मध्ये माओवाद्यांनी धर्मराव बाबा आत्राम यांचं अपहरण केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर धर्मराव बाबा यांना मिळणाऱ्या सततच्या धमक्यांची गडचिरोली पोलीस प्रशासनानं गंभीरतेने दखल घेतली असून धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. धर्मराव बाबा आत्राम यांना वर्षभरात माओवाद्यांनी दिलेली ही तिसरी धमकी आहे. आत्राम यांचा अहेरी मतदारसंघ राज्यातला सर्वाधिक माओवाद्यांच्या कारवाई असलेला अतिसंवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. माओवाद्यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक सतर्क झालेत. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. या आणि अशा अजून काही स्पेशल रिपोर्ट्सकडे आपण वळूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत विशेष. प्रमुख लक्षणं असतात त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महिला आरक्षणावर टीका करताना बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. आजही 75% महिला आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी या क्रियाशील नाहीत. त्यांचे नवरेच सगळं काम पाहतात असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय. सणासुदीच्या काळात नाशिकमधील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय योग्य नसून संप करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांवर पणन मंत्री सत्तार यांनी कारवाईचे आदेश दिले. 15 एपीएमसीत व्यापाऱ्यांकडून लिलाव बंद ठेवण्यात आले. काँग्रेसची इच्छाशक्ती नसल्यानं महिला आरक्षण दिलं नसल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. तर संजय राऊतांना हा विषय समजलाच नसून केवळ सुपाऱ्या घेऊन काम करत असल्याची टीका विखेंनी केली. गोपीचंद पडळकरांनी लबाडाच्या टोळीतून बाहेर पडावं अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीकडून करण्यात आली आहे. शासकीय नोकऱ्यांचं खासगीकरण सुरू असल्याने आरक्षणाचा लाभ होणार का असा सवालही उपस्थित करण्यात आला. बीडमध्ये बीआरएसच्या बाळासाहेब मस्के यांना जीवे मरण्याची धमकी देण्यात आली आहे. बीआरएस पक्षाचं काम थांबव नाहीतर तुझा दाभोलकर करू अशी धमकी देणारं पत्र देण्यात आलंय. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला सोबत घेऊन आपली डाळ शिजत नाही म्हटल्यावर भाजप मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विनायक राऊतांनी केली. दरम्यान मनसे भाजपची बी टीम असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कोल्हापुरातल्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ही परवानगी नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याची माहिती मिळते. सांगलीत जत तालुक्यातील दुष्काळी स्थितीमुळे गणेशोत्सव सणावर परिणाम होत आहे. सोन्याल लकडेवाडी या गावातील तलावामध्ये पाणी सोडा अन्यथा मूर्ती विसर्जन करणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर खासगी बसेस उभ्या राहत असल्यानं संध्याकाळच्या वेळी कायम वाहतूक कोंडी निर्माण होते. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. दरम्यान यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. नागपूरच्या प्रसिद्ध अंबाझरी तलावाचं पाणी हिरवं झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तलावातील पाण्यावर तेलाप्रमाणे हिरवा तवंग दिसून येतो. या पाण्यामध्ये MIDC मधून येणारं केमिकल मिसळलं असल्याची शक्यता वर्तवली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील भादोला गावात गेल्या 9 महिन्यांपासून गणित आणि विज्ञान विषय शिकवायला शिक्षकच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कांदा आणि टोमॅटोनं काही दिवसांपूर्वी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं, पण सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. ते व्यापारी असोसिएशनने मुख्यमंत्री आणि पणन मंत्री यांना केलेल्या पत्रव्यवहाराच्या संदर्भात कुठलाही तोडगा न निघाल्यानं
व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सगळ्या बाजार समित्यांमधील लिलाव हे बेमुदत काळाकरता बंद असणार आहे। नेहमी शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या वर्दळीनं गजबजून जाणारा हा परिसर बुधवारी सुन्न होता। बाजार समितीच्या आवारात स्मशान शांतता पसरली होती। व्यापारी संघटनेच्या पत्रास मुख्यमंत्री तसंच पणन मंत्र्यांकडून योग्य तो प्रतिसाद न आल्यानं व्यापारी संघटनेनं बेमुदत संपाचा इशारा दिला। तर सणासुदीच्या दिवसात संप न करण्याचं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलं। सर्वात प्रमुखाने मागणी अशी आहे का नाफेड आणि एनसीएफ जो माल घेत आहे तो माल देशावरला त्यांनी स्टॉल लावावे किंवा रेशनिंगमध्ये खाणाऱ्यांना कांदा कमी भावात भेटला पाहिजे या मताशी मी सहमत आहे। आमचा माल विक्रीला जातोय आज भारत देशामध्ये, त्या ठिकाणी नाफेडने माल विक्रीला पाठवू नये ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। कांदा व्यापाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत। मार्केट फीचा दर 100 रुपयाला 1 रुपया आहे, तो 50 पैसे करावा। आडतीचे दर संपूर्ण भारतात 1 करावेत। 4% आडतीची वसुली विक्रेत्यांकडून करण्याची पद्धत आहे। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क रद्द करावं। नाफेड NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदी करावी। देशांतर्गत व्यापारावर 50% सबसिडी देण्यात यावी। कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नावरती सरकार सोंगडोंग करतंय आणि निर्यात दर वाढवून त्यांनाच कुठेतरी अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय असं वडेट्टीवार नाही, वडेट्टीवार सांगतो ना मी, वडेट्टीवार सध्या 120च्या स्पीड नाही, त्यांना 120च्या स्पीडनी बोलावं लागतं। टोमॅटोचे भाव 200 रुपये किलो झाले तेव्हा नेपाळवरून टोमॅटो खरेदी केले। आता भाव कोसळल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, अन्यथा केंद्राला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा थेट इशारा बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी दिलाय। माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती का नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अंत त्या ठिकाणी बघू नका। निश्चितच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्याच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी कायदे त्या ठिकाणी केले पाहिजेत, हीच भूमिका केंद्र सरकारने त्या ठिकाणी घ्यावी। आणि आमच्या या निफाड तालुका असेल, नाशिक जिल्हा असेल, या ज्या भावना आहेत निश्चित राज्य सरकारकडे आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं, राज्य सरकारने सुद्धा तात्काळ केंद्र सरकारकडे पाठवून मार्ग काढावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। नाफेडसह NCCFनं किती कांदा खरेदी केला याची आकडेवारी अजून गुलदस्त्यात आहे। त्यामुळे केंद्र सरकार घेत असलेला निर्णय शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या हिताचा नाही, ही भावना नाशिक जिल्ह्यातले व्यापारी आणि शेतकऱ्यांची झाली आहे। आणि दररोज कोट्यवधी रुपयांची होणारी उलाढाल या बंदमुळे ठप्प झाली आहे। त्यामुळे सरकारनं त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची आवश्यकता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। या सगळ्या स्पेशल रिपोर्ट्ससह न्यूज 18 लोकमत विशेष या कार्यक्रमात इथेच थांबतो आहोत। ताज्या घडामोडींसह काही क्षणात आपण पुन्हा भेटूया माझा सहकारी विलास सोबत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।